झालेलं आहे। एकूण आज दिवसभराच्या घडामोडी कशा पद्धतीने असणार आहेत? महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता शिष्टमंडळाच्या सोबतच जात आहोत आणि थोड्याच वेळात ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। हे जे शिष्टमंडळ दिसतं या साईडला, या ज्या गाड्या चाललेल्या आहे, या सगळ्या गाड्या त्या सगळ्या ज्या पहिल्या गाडीमध्ये जी आहे गाडी ती त्या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे आणि सोबतच या गाड्यांच्या माध्यमातून जर बघितलं आपण तर या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे आहे की ही जी गाडी आहे समोरची, या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे, अमित साटम आहे आणि या गाडीमध्ये जर बघितलं आपण तर एक प्रकारे एक 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 या माध्यमातून या मी कॅमेरामॅन म्हणतोय की गाडी दाखवावी आणि गाड्यांमध्ये ती सर्व किरीट सोमय्या आहेत आणि या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहेत, राहुल नार्वेकर आहेत। या सगळ्या याच्यावर बघितलं तर आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की किरीट सोमय्या सोबत राहुल नार्वेकर आहे, त्यानंतर अमित साटम आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आता शिष्टमंडळ समोर जे दिसतंय इथे किरीट सोमय्याचं शिष्टमंडळ आहे, या गाड्यांमध्ये ते चाललेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती की हे ज्या पद्धतीनं शिष्टमंडळ आता किरीट सोमय्यांची भेट घेणार आहे। इथे आता आपण खास करून केंद्रीय गृह सचिवांच्या जे मंत्रालय आहे नॉर्थ ब्लॉकचं त्या परिसरात पोहोचलेलो आहे। आता इथे सुरक्षा चौकशी सध्या सुरू आहे आणि चौकशीनंतर इथे सर्व नेते जे आहेत ते वर्त जातील आणि यासाठीच वरच्या भागाला जर बघितलं आपण तर वरच्या भागाला हे केंद्रीय गृह सचिवांचं कार्यालय आहे। याच्यामध्ये जर बघितलं आपण या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे, राहुल नार्वेकर आहे, अमित साटम आहे, या बाजूच्या गाडीमध्ये जात आहे आणि ते गाडी इथून सरळ ते समोर असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालय आहे तिथे ते भेट घेणार आहे। सोबतच राष्ट्रपती शासन लागवण्या संदर्भात देखील चर्चा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे आणि या संदर्भात एक पत्र देखील ते देवेंद्र फडणवीस यांचं देणार असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हे डेलिगेशन जे आहे, जे शिष्टमंडळ आहे मुंबई भाजपचं, ते आता खास करून रवाना होतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की हे या शिष्टमंडळाच्या सोबतच 4 आमदार आहेत आणि एक मुंबई महानगरपालिकेचं हे महानगरपालिकेचे नेते आहेत आणि सोबतच जे आमदार आहेत त्यामध्ये अमित साटम आहे, राहुल नार्वेकर आहे आणि इतरही नेते आहेत जे या पद्धतीने काही क्षणातच ते आता केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार। 10:15 वेळ त्यांना देण्यात आलेली आहे। यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे। राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे आणि हे जर बघितलं आपण तर इथे हे शिष्टमंडळ आता पोहोचलेलं आहेत आणि याच्यात जर बघितलं तर या हे बाजूला दिसतंय हे साऊथ ब्लॉक आहे आणि साऊथ ब्लॉकच्या परिसरामध्ये हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या शिष्टमंडळासोबतच 4 आमदार आहेत आणि या खास करून जर बघितलं तर या सगळ्या मागण्यांवरती अतिशय महत्त्वाचं ठरतंय की या भेटीमध्ये एकतर या सगळ्यांमध्ये हे महत्त्वाचं हे असणार आहे की एक तर हे शिष्टमंडळ जे आहेत ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन काय मागणी करतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे शिष्टमंडळ आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परिसरात पोहोचलेलं आहे आणि हे सगळे नेते जे आहेत ते जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक तर बघितलं आपण तर हे सर्व शिष्टमंडळ जात आहे। विशाल, एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे या वारंवार या संदर्भात राष्ट्रपती शासनाच्या संदर्भात मागणी करण्यासंदर्भात विचारण्यात आलं होतं की या संदर्भात की राष्ट्रपती शासन जे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती लावण्यात येणार आहे का? कारण की ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता त्यांना झेड सुरक्षा असल्यानंतरही आणि हे असं असताना यामध्ये जर बघितलं तर विशाल हे महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता केंद्रीय गृह सचिव काय सूचना करतात, कारण की त्या आधारावर हे स्पष्ट होणार आहे की केंद्रीय गृह सचिवांचा जो आदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस सोबत केंद्रीय गृह सचिवांनी सोबत देखील चर्चा करण्यात आली आहे। विशाल, यापूर्वी तू स्वतः किरीट सोमय्या यांच्याशी देखील बोलला, या शिष्टमंडळातल्या काही प्रतिनिधीशी देखील बोलला। आत्ताही या मुद्द्याला घेऊन म्हणजे त्यांच्या बैठकीमध्ये जेव्हा ते भेट घेत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करतील का? राष्ट्रपती आता अमित साटम बोलत आहोत, थेट त्यांच्याकडे जाऊया। डाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ही निर्माण झालेली आहे, त्या संदर्भातला रिपोर्ट आम्ही सबमिट करणार। हल्ला झाला त्याचा व्हिडिओ पण दिला जाईल का? हल्ला झाला त्याचा व्हिडिओ या अख्ख्या देशाने आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि या सगळ्या अराजकतेचे एव्हिडन्सेस तुमच्यासारखे चॅनल्स
हे रोज या देशाच्या जनतेच्या समोर रोज दाखवत आहेत. याच्या व्यतिरिक्त वेगळा काही एव्हिडन्स देण्याची आवश्यकता नाही. किरीट सोमय्या देखील आता उतरलेले आहेत. किरीट भाई महत्वाचं म्हणजे जर बघितलं, हे नुकतंच अमित साठम यांनी वक्तव्य दिलेलं आहे आणि अमित साठमसह शिष्टमंडळ आता रवाना होत आहे महाराष्ट्राच्या जो महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवरती निर्णय घेण्याकरिता. एक अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे सगळे या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर या ह्याच्यामध्ये किरीट सोमय्या घेणार आहेत आणि कुठेतरी त्या एक तक्रार त्यांच्या संदर्भात करण्याची असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकतर आधा डजन नेता विधायक यहाँ पर आए हैं। गृह मंत्रालय से हमारी प्रार्थना है कि जिस प्रकार से महाराष्ट्र में मुख्यमंत्री कार्यालय पुलिस का माफिया करके उपयोग करके एक अलग प्रकार का माफिया टेररिज्म खड़ा किया है, यहाँ से भेजे गए सीआईएसएफ के कमांडो पे हमले किए जाते हैं, सुरक्षित व्यक्तियों के जान लेने की धमकियां दी जाती है। मुख्यमंत्री का प्रवक्ता कहता है कोई भी राहुल नार्वेकर माझ्यासोबत आहेत. राहुल नार्वेकर सोबत जे चर्चा करण्याचा किरीट सोमय्या नुकतेच पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल नार्वेकर सोबत चर्चा करू आपण. पण महत्वाचं म्हणजे इतरही नेते इथे पोहोचलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत. एक संपूर्ण डेलिगेशन जात आहे. तो यहाँ से भागेंगे 4-5 लोग पकड़कर, दिल्ली में उठेंगे, महाराष्ट्र को बदनाम करेंगे. ये तमाशा बना रखा है लोगों ने. चलो धन्यवाद. संजय पांडे मदत करत नाहीये. संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत. संजय पांडे एक निष्पक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत, बरं का. त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप करू नयेत. आणि आता भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून गृह मंत्रालयात पोहोचलेलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावरती पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांनी हल्ला केला असा एक आरोप त्यांनी जो काही केलेला आहे त्या विषयाला घेऊन ते गृह सचिवांशी चर्चा करतील. आणि यामध्ये वारंवार असं एकूण राजकीय वर्तुळात म्हणलं जाते की भाजप जाणीवपूर्वक राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने ढकलण्याच्या दृष्टीने म्हणून प्रयत्न करत आहे किंवा तशी मागणी करताना दिसत आहे. पण आता हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की आता या शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते. किरीट सोमय्या आणखीन काही मुद्दे त्या ठिकाणी मांडतायत का, कारण यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही घणाघाती आरोप देखील केल्याचं आपण पाहिलं होतं. आणि हे आरोप करत असताना त्यांनी काही मुद्दे देखील स्पष्ट केलेले होते. त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हणलेलं होतं की मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला पोहोचत होतो त्यावेळी 70 ते 80 शिवसैनिक अचानक बाहेर कसे काय जमा झाले पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि पोलिसांच्या मदतीने माझ्यावरती हा सगळा हल्ला करण्यात आला असा देखील युक्तिवाद किंवा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? नुकतंच शिष्टमंडळ जे आहे भारतीय जनता पक्षाचं जे मुंबई भाजपचं शिष्टमंडळ आहे ते समोर जे गृहमंत्रालय दिसतं या गृहमंत्रालयात पोहोचलेले आहेत. आणि हे सगळे शिष्टमंडळ जे आहे हे काही क्षणातच आता त्यांना 10 वाजून 15 मिनिटाची वेळ मिळाली आहे. काही क्षणातच ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतील. अजय कुमार भल्ला. एक प्रकारे किरीट सोमय्या यांनी आरोप लगावले आहे की झेड सुरक्षा असताना देखील ज्या पद्धतीनं शिवसैनिक हे हल्ला करतात, शिवसैनिक हल्ला केल्यानंतर त्या संदर्भात कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही अशा प्रकारचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहे यांना देखील सस्पेंड करावं अशा प्रकारची मागणी देखील ती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचं निष्कासन करावं. सोबतच जर बघितलं आपण मुंबई पोलीस किंवा या सगळा जो हल्ला झाला या हल्ल्याची चौकशी एका इंडिपेंडेंट एजन्सीद्वारे करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही चौकशीवरती विश्वास नसल्याचं स्पष्टपणे खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे, दावा केला आहे की वारंवार माझ्यावरती हल्ले होते. हा तिसरा हल्ला. यापूर्वी वाशिममध्ये एक हल्ला झाला होता, त्यानंतर पुण्यामध्ये हल्ला झाला होता आणि आता तिसरा जो हल्ला आहे तो मुंबईमध्ये झालेला आहे. काही कारणास्तव प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण भाजपचं शिष्टमंडळ जे ते झालेल्या एकूण हल्ल्याच्या मुद्द्याला घेऊन किंवा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्याला घेऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून नवी दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ते गेल्याचं कळतंय आणि तिथे अर्थात केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. यापूर्वी म्हणजे जसं आपल्याला कळतंय की हे शिष्टमंडळ जाण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. एकूणच राज्यात ज्या काही घडामोडी घडलेल्या त्याबद्दलची माहिती देऊ केली आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की किरीट सोमय्या यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते प्रचंड संतप्त असून या विषयाला घेऊन त्वरित काहीतरी चौकशी समिती लावली जावी किंवा चौकशी केली जावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता बघूयात की भाजपच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर नेमकं काय घडतंय. पण एकूणच यापूर्वी ही पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप जर आपण लक्षात घेतले तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी संतप्त भावनेने ते व्यक्त करताना दिसले. आणि आजही दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्टमंडळातल्या सदस्यांनी त्याच प्रकारे भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि दृश्य आपण बघतोय की गृह मंत्रालयामध्ये भाजपचं हे शिष्टमंडळ दाखल झालंय. आणि आता भाजप सेना संघर्ष जो आहे तो शिगेला पोहोचलाय, अर्थात तो दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय असं आपण म्हणूयात. बरं का, त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप करू नयेत. सोमय्यांवरील हल्ल्यावरनं भाजप आक्रमक झाली आणि भाजपने हा मुद्दा जो आहे तो थेट दिल्लीपर्यंत नेलेला आहे. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून भाजपचं शिष्टमंडळ तिथे दाखल झालं. ज्या शिष्टमंडळात मिहीर कोटेचा, राहुल नार्वेकर, त्याचबरोबर अमित साटम, किरीट सोमय्या आणि इतरही काही मंडळी आहेत जे ते भेट घेऊन घडलेला प्रसंग, नेमकं काय घडलं, कशा प्रकारे FIR जी आहे ती बदलण्यात आली, पोलीस आयुक्त पांडे हे सरकारच्या बाजूने कशा पद्धतीने काम करतायत याबद्दलचे आरोप त्यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत केलेले होते. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, महत्वाचा विशाल जर बघितला आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की थोड्याच वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ जे आहे ती गृहमंत्रालयात पोहोचलेलं आहे आणि गृहमंत्रालयात पोहोचून ते शिष्टमंडळ पोहोचून एक प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती की संजय पांडे यांचं निष्कासन करण्यात यावं यासाठी इथे हे सगळं संपूर्ण मुंबई शिष्टमंडळ इथे आलेलं आहे. आणि या शिष्टमंडळ जर बघितलं अनिल साठम आहे, त्यानंतर राहुल नार्वेकर आहे, याशिवाय इतरही आमदार आहेत जे आमदार इथे एक प्रकारे मागणी करणार आहे की किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना देखील ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, हल्ल्यामागे काय ज्या पद्धतीने हल्ल्यामधून एक प्रकारे थेट केंद्र सरकारला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्या आव्हानाचा संदर्भात आता केंद्रीय गृहसचिव काय निर्णय घेतात. कारण की केंद्र सरकारच्या वतीने किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असं असताना देखील त्यांच्यावरती हल्ला का झाला या संदर्भात एक चौकशी समिती देखील स्थापन करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की या शिष्टमंडळाला काय आश्वासन मिळतं. विशाल, बरोबर, या शिष्टमंडळाला नेमकं काय आश्वासन मिळतं. पण यापूर्वी आपण जर पाहिलं तर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केलेले आहेत त्यातले सबंध मुद्दे ते या ठिकाणी मांडू शकतात का, किंवा इतरही काय मुद्दे या ठिकाणी चर्चेतनं समोर येतील असं वाटतं का? विशाल, जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि अमित शहांसोबत चर्चा करून त्यांनी काय मागण्या आहेत हे देखील राज्य सरकारच्या वतीने किंवा खास करून भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार जर सुरक्षा पोहोचवते असं असताना देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे हा हल्ला एक प्रकारे यामागे आव्हान आहे असा देखील सवाल त्यांनी केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्त्वाचं आहे की आता शिष्टमंडळाला काय खास करून आश्वासन केंद्रीय गृहसचिवाच्या वतीनं देण्यात येते. साधारण किती वेळ ही बैठक, या बैठकीसाठी या चर्चेसाठी किती वेळ देण्यात आला याबद्दल काही कळू शकले का? विशाल, जर बघितलं साधारणतः 10:15 बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीला सुरुवात झाल्यानंतर यातून कुठेतरी याच्यात काहीतरी निष्पन्न व्हावं या पद्धतीची ही बैठक असणार आहे. साधारणतः 35 मिनिटापर्यंत या बैठकीत चर्चा होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून जे सगळे आमदार आहेत ते देखील मागण्या करणार आहेत. या सगळ्या याच्यामध्ये जसं संजय पांडे जे मुंबईचे कमिशनर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची गरज आहे की त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई देखील केली नाही आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण तर
मंत्रालयाच्या वतीने मिळालेली सुरक्षा, त्या सुरक्षेच्या कमांडरवरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे. शिवसैनिकांची जी हा हल्ला करण्याच्या पूर्वी त्यांनी हे स्पष्ट त्यांना माहीत आहे की यांना झेड+ असताना देखील त्यांना का हल्ला केला याचं उत्तर अजून मिळालं नाही. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहसचिव काय उत्तर देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. विशाल. प्रशांत, जसं तू म्हणालास की वेगवेगळे मुद्दे या बैठकीत चर्चेला समोर येऊ शकतात, पण यातनं केंद्र विरुद्ध राज्य असा पुन्हा एकदा, म्हणजे तसं बघायला गेलं तर पोलीस दल जे आहे ते सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यानेच सर्वत्र काम करतं, पण आता केंद्र विरुद्ध राज्य असा एक संघर्ष या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झालाय का? बरोबर आहे विशाल, आपण जे म्हणताय की केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष गेल्या 2 वर्षापासून आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा त्याची मुहूर्तमेढ आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली आहे की केंद्र विरुद्ध राज्य सरकार, म्हणजे किरीट सोमय्या यांना केंद्र सरकार सुरक्षा देतं, सुरक्षा देतं आणि त्यांच्या जवानांवरती शिवसैनिक हल्ला करतात आणि त्यांचा दावा आहे की हे जर CCTV बघितले आणि CCTV जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर हा करण्यात आला होता आणि कुठल्याही प्रकारचा अटकाव देखील पोलिसांनी केला नाही असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे आरोप केलेले आहे. पण आता यानंतर आता काय निर्णय होणार आहे हे महत्त्वाचं आहे की जी मागणी मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे त्या याच्यामध्ये खास करून मागणी करण्यात आलेली आहे की एक निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करावी. ती निष्पक्ष चौकशी समिती स्थापन होते का हे देखील महत्त्वाचं असणार आहे. विशाल, आपण हे दृश्य बघतोय की भाजपचं शिष्टमंडळ जे आहे ते थोड्या वेळापूर्वी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून तिथे दाखल झालेले आहे आणि ही भेट आता किती वेळ चालते हेही बघणं फार महत्त्वाचं ठरेल. या भेटीत नेमकी काय चर्चा होते याविषयी देखील किरीट सोमय्या आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्य बाहेरून आपल्याला माहिती देतील. या शिष्टमंडळामध्ये आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, त्याचबरोबर किरीट सोमय्या, आमदार राहुल नार्वेकर आणि इतरही मंडळी जी आहेत ती या बैठकीसाठी म्हणून तिथे गेलेली आहेत. असं देखील कळतंय प्रशांत की या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरनं चर्चा केली. प्रशांत, बरोबर आहे विशाल, जर बघितलं तर या बैठकीच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराने चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे आणि सोबतच काय परिस्थिती आहे या परिस्थितीचा देखील आढावा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि सोबतच एक पत्र देखील खास करून केंद्रीय गृह सचिवांना देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि ते पत्र घेऊन शिष्टमंडळ इथे आलेलं आहे. ते शिष्टमंडळ देखील एक पत्र देणार आहे की सोमय्या यांचं एक पत्र आहे सोबतच इतरही शिष्टमंडळातले जे नेते आहेत त्यांचंही पत्र आहे आणि सोबत देवेंद्र फडणवीस यांचं देखील पत्र आहे. या पत्रामध्ये देखील चौकशी समितीची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पत्राच्या आधारावरती काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेलच. पण सोबतच हा ज्या पद्धतीने एक प्रकारे या चौकशी समितीच्या माध्यमातून संजय पांडे यांचं निलंबन होतं का, कारण की ही प्रमुख मागणी असणार आहे संजय पांडेंच्या विरोधामध्ये की त्यांचं निलंबन करण्यात यावं. त्यावरती काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार, कारण सध्या संजय पांडे जे आहेत ते मुंबईचे आयुक्त आहेत आणि अशा वेळी ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अटकाव केला नाही, कुठल्याही प्रकारे त्या शिवसैनिकांना रोखलं नाही असा देखील आरोप पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे त्या आरोपांच्या संदर्भात केंद्रीय गृह सचिव काय निर्णय घेतात, कारण की केंद्रीय गृह सचिवांच्या सूचनेनुसारच आणि खास करून जर बघितलं अमित शहा आणि केंद्रीय गृह सचिवांच्या सूचनेवरून किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आणि अशा VIP व्यक्तीवरती हल्ला झाल्यानंतरही पोलीस का हस्तक्षेप केला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उत्तर द्यावे लागणार आहे. याचमुळे एक प्रकारे चर्चा अशी आली की राज्य सरकारच्या वतीने देखील एक समिती या संपूर्ण हल्ल्याच्या संदर्भात स्थापन करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि या जी राज्याची समितीचा अहवाल असेल त्या अहवालाच्या आधारावरती निर्णय घेतला जाईल अशी ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे मुंबईमध्ये. पण दिल्लीमध्ये एकीकडे केंद्रीय गृह सचिवांची बैठक सुरू आहे, दुसरी दरम्यान या प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. आणि आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत किरीट सोमय्या मारहाण प्रकरणामध्ये सत्यता पडताळण्यासाठी CCTV फुटेज जे आहे ते तपासलं जाणार आहे. गृह खात्याकडून याबद्दलची तपासणी केली जाईल. सोमय्यांना या ठिकाणी जी काही दुखापत झाली, जी जखम झाली होती त्याची देखील तपासणी करण्यात येणार आहे, पडताळणी करण्यात येणार आहे. आणि सोमय्यांच्या जखमेबद्दल पोलीस खात्याला शंका आहे का, गृह खात्याकडून प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील CCTVची तपासणी केली जाणार असल्याचे देखील कळतं. किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरंच संबंधित हल्ल्यातून झाली की नाही याची पडताळणी करण्यात येईल. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जखमेबद्दल पोलीस खात्याला शंका आहे का
अशी देखील सूत्रांकडून माहिती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे किरीट सोमय्या यांना झालेली जखम किंवा झालेला एकूण हल्ला नेमकं त्या क्षणाला काय घडलं याबद्दलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी जी आहे ती आता गृह खात्याकडनं केली जाणार आहे. गृह खात्याकडनं काही प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केले जाऊ शकतात किंवा त्या प्रश्नांची उत्तरं या सीसीटीव्ही फुटेजमधनं गृह खात्याला मिळतील. किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरंच या हल्ल्यातच झालेली आहे का, ती जखम आहे का मुळात इथपासनं, तर ही जखम या हल्ल्यात झाली आहे का इथपर्यंत, आणि कशा प्रकारे जसं किरीट सोमय्या दावा करतायत, जे आरोप ते करतायत त्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे, तथ्य आहे, हे या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. पण आता या क्षणाला असं तरी आपल्याला कळतंय की राज्याच्या गृह खात्याकडनं ही तपासणी जी ती लवकरच केली जाईल, त्याबद्दलची चौकशी केली जाईल आणि या चौकशीतनं म्हणजे या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न राज्याच्या गृह खात्याकडनं असणार आहे. त्यामुळे ही दृश्य जर आपण पाहिली तर एकीकडे त्या किरीट सोमय्या यांच्या गाडीची फुटलेली काच आपल्याला दिसून येते आणि त्यांच्या हनवटीवर झालेली जखम देखील आपल्याला दिसते, ज्यातनं रक्त बाहेर पडताना दिसतंय. खरंच ही जखम जी आहे ती या हल्ल्यात झाली का, मुळात ही जखम आहे का इथपासनं, या हल्ल्यात ही जखम झाली का इथपर्यंत, हे सगळे दावे जे आहेत किंवा केलेले आरोप जे ते तपासण्यात येतील. त्याचबरोबर त्यांच्या बॉडीगार्डला मारहाण झाली हा देखील एक आरोप त्यांनी जो केलेला आहे तो देखील या ठिकाणी तपासून बघण्यात येईल. किरीट सोमय्या असं म्हणतात की ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा एकाच वेळी 70 ते 80 लोकांचा जमाव जो आहे तो पोलीस स्टेशनच्या बाहेर अचानक जमा झालेला होता. पोलिसांच्या मदतीने हा हल्ला जो आहे तो माझ्यावरती घडून आणण्यात आला हा देखील त्यांचा आरोप जो आहे तो तपासण्यात येईल. हा हल्ला त्यांनीच घडून तर आणला नाही ना, हा देखील एक मुद्दा जो आहे तो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. हा देखील विषय यामध्ये तपासून बघितला जाईल. त्यामुळे या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप, आता या क्षणाला शिष्टमंडळाला घेऊन गाठलेली दिल्ली, तिथल्या केंद्रीय गृह सचिवांबरोबर त्यांची होणारी चर्चा, तेच दुसरीकडे आता राज्य सरकारचं गृह खाते देखील या विषयाला घेऊन कामाला लागलंय. उलट त्यांच्या बाजूने किरीट सोमय्या यांनी केलेले जे आरोप आहेत त्या दाव्यांमध्ये, त्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे तपासून बघण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे एकीकडे दिल्लीमध्ये होणाऱ्या घडामोडी तर दुसरीकडे राज्यात देखील गृह खात्याच्या वतीने त्या रात्री तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं सगळं फुटेज जे आहे ते तपासण्यासाठी म्हणून ते फुटेज जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते फुटेज तपासलं जात आहे. काही प्रश्न उपस्थित केले जातात. पहिला मुद्दा, किरीट सोमय्या असं म्हणतात की पोलिसांनी शिवसैनिकांच्या मदतीने माझ्यावरती हल्ला घडवून आणला, त्यात कितपत तथ्य. किरीट सोमय्या यांना हनवटीवर झालेली जखम ही या हल्ल्यातनं झाली आहे का. बरं, पहिला यातला पायाभूत मूलभूत मुद्दा तो म्हणजे खरंच ही जखम आहे का, किंवा हा हल्ला किरीट सोमय्या यांनी स्वतःवरती घडून तर आणला नाही ना. हे जे हा जो मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला आहे, असे सगळे मुद्दे जे ते तपासून बघितले जातील असं आपल्याला सूत्रांकडे कळतंय. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय तपशील याबद्दल? जी आपल्याला माहिती मिळते ती सूत्रांकडनं माहिती मिळते आहे. गृह विभागाकडनं पोलिसांना एक प्रकारे चौकशीचे आदेश दिलेले आहेत की खार पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर काही वेळानंतर ते किरीट सोमय्या आले आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या हुनवटीवरती जखम दाखवली, एकतर त्यांची कारची काच फुटली हे व्हिडिओमध्ये संपूर्ण दिसून आलेलं आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या हुनवटीवरती जी जखम झालेली आहे ती कशामुळे आलेली आहे, त्यामागचं नेमकं कारण काय आहे, ती जखम कृत्रिम तर नाही ना, असं एक प्रकारे चौकशीचे आदेश देण्यात आले आणि त्या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता देखील आहे. नेमकं आता गृह विभाग या संदर्भात कशी काय चौकशी करू शकते हे देखील पाहावं लागणार आहे. कारण आता खूप वेळ जो आहे तो निघून गेलेला आहे. त्या वेळेलाच ऑन द स्पॉट जर चौकशी झाली असती तर नेमकं कारण जे आहे ते समजू शकलं असतं. मात्र त्यावेळेला भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील संतप्त झालेले होते. ते देखील तिथे ठिय्या आंदोलन जे आहे निदर्शनं करत होते की कोणत्याही प्रकारे चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे. ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला त्यांना तात्काळ ताब्यात घेतलंच पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे अशी ते मागणी लावून धरत होते. मात्र त्यावेळेला जी काही तणावाची परिस्थिती होती त्यानंतर आता गृह विभाग एक प्रकारे चौकशी करत आहे की ती जखम कृत्रिम तर नाही ना. आता हे कृत्रिम असली किंवा नसली तर त्या संदर्भात आता भाजप काय प्रतिक्रिया देते हे देखील पाहावं लागणार आहे. कारण एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोप जे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. उदय, या ठिकाणी असा देखील एक मुद्दा उपस्थित केला जातोय, जसं आपल्याला सूत्रांकडे माहिती कळते, खरंच हा हल्ला झाला की तो घडून आणण्यात आला, नेमकं काय, म्हणजे हा जो मुद्दा पुढे येताना दिसतोय याबद्दल काय शंका व्यक्त केली जाते?
एकतर जो काय हल्ला झाला तो सर्व मीडियाने त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलेला आहे. जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक तिथे निदर्शनं करत होते, आंदोलन करत होते. किरीट सोमय्या जेव्हा खार पोलीस स्टेशनला आले त्यावेळेला मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी देखील झाली होती. पोलिसांचं देखील संरक्षण होतं आणि अशा परिस्थितीतही किरीट सोमय्या यांच्या कारवरती बॉटल फेकली गेली होती, त्याचबरोबर चप्पल फेकली गेली होती, दगड देखील फेकण्यात आलेला. दगड फेकीचा जो दृश्य आहे ते देखील चित्रित झालेला आहे. मात्र त्यानंतर काही वेळानंतर तिथे किरीट सोमय्या आले आणि त्यांना खुनवटीवरती एक जखम दिसली होती, थोडंसं रक्त देखील होतं. त्यामुळे नेमकी ही जी परिस्थिती आहे ती नेमकी कशी उद्भवली, ती नेमकं कसं निर्माण झाली याचा शोध पोलीस घेत असतील. कारण सध्या जे आदेश आपल्याला दिल्या गेल्याचं माहिती मिळते, जी सूत्रांकडनं माहिती मिळते, की किरीट सोमय्या यांच्यावरती जी काही जखम झालेली आहे ती जखम कृत्रिम तर नाही आहे ना, याची तपासणी करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आता पोलीस चौकशी करत असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र आता काही दिवस म्हणजे 2 दिवस झालेले आहेत आणि असं असताना यावेळेला ह्याची चौकशी जी आहे ती कशी करणार किंवा या संदर्भात काय पुरावा जो आहे तो गोळा करू शकतील पोलीस हे आता पाहावं लागणार आहे. एकीकडे किरीट सोमय्या भाजपच्या शिष्टमंडळाला घेऊन नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून पोहोचलेत, त्यांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्यात आता गृह खात्याच्या वतीने या ज्या हालचाली सगळ्या केल्या जात आहेत याचा काही संबंध लावता येऊ शकतो का? उदय, काही कारणास्तव उदयशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण जसं उदयने आपल्याला सांगितलं की किरीट सोमय्या हे ज्यावेळेस खार पोलीस स्टेशनला पोहोचले त्यांच्या गाडीच्या काचेवरती फेकण्यात आलेले दगड, फेकण्यात आलेली चप्पल हे सगळं माध्यमांच्या कॅमेरामध्ये चित्रित झालेलं आहे किंवा ते रेकॉर्ड झालेलं आहे. पण आता पुढे जाऊन त्यांना जी जखम हनवटीवरती जखम झाल्याचं आपण बघतोय, ती जखम खरंच या हल्ल्यातनं झाली आहे का, की त्यांनी ती स्वतःहून करून घेतली किंवा नेमकं काय, या सगळ्या गोष्टी तपासण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. त्या संदर्भातलं त्या मार्गावरच्या CCTVमधलं जे फुटेज आहे ते सर्व्हरमधनं गृह खात्यानं ताब्यात घेतलं आणि या किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य हे तपासण्याचा प्रयत्न या CCTV फुटेजच्या माध्यमातून केला जातोय. आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, आता असं कळतंय की गृह खात्यानं त्या मार्गावरील सगळ्या CCTVचं फुटेज जे आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि किरीट सोमय्या जे आरोप करतात, जे दावे करतात, काय याबद्दल आपली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने 2-3 दिवस हाय व्होल्टेज ड्रामा या नवनीत राणा आणि रवी राणा अपक्ष खासदार आणि अपक्ष आमदार ते पण अमरावतीचे येऊन आपल्या मुंबईत वादंग निर्माण करतात आणि त्यानंतर झालेली परिणिती जी त्यांना आता पोलिसांनी पकडून नेलं आणि त्यानंतर किरीट सोमय्याजी हे वर्दी देऊन मी 9-9:30 पोलीस स्टेशनला पोहोचणारच ही वर्दी देऊन ज्या पद्धतीने भेटायला आले, खरं म्हणजे ह्याची गरज होती का? ते जेव्हा घरात होते, ते जेव्हा वल्गना करत होते, आम्ही जाणारच, आम्ही हनुमान चालीसा पडणारच, आम्ही मातोश्रीमध्ये घुसणारच, मग तेव्हाच त्यांना भेटायला जायला पाहिजे होतं ना, की बाबांनो असं काही करू नका, ही आमची मुंबई आहे, आपल्या मुंबईत आमच्या मुंबईत शांतता हवी आहे हे सांगायला जायला हवं होतं. पोलीस ठाण्यामध्ये वर्दी देऊन गेले. आता गेले ते गेले, स्वाभाविक आहे, जे सगळी तापलेली डोकी सैनिकांची ती तिथंच होती आजूबाजूला. त्यामुळे हा वादंग मुद्दाम ओढवून घेतात आणि मग मात्र काहीतरी झालं. मुळामध्ये माझं वैयक्तिक मत, हे जे काय हनुवटीला दिसतं ते एखाद्या छोट्याशा कशाने झालं हे बघायला हवं आणि म्हणूनच CC कॅमेरे तपासले पाहिजे. कारण लगेच फ्लड झालंय, ब्लड असं गळत आलेलं नाहीये, ते लगेच फ्लड झालंय. तर ते खरंच काय केलं, कोणी केलंय, काय झालंय हे तपासणं खूप गरजेचं आहे आणि CC कॅमेऱ्यामध्ये सगळं काही झालंय. म्हणजे कोण असं म्हणू शकत नाही की ते बदललं, आमचं जे आहे ते दिसणार आहे. त्यामुळे दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. किशोरीताई, तुम्हाला या हनवटीवर झालेल्या जखमेबद्दल शंका वाटते? मला शंका वाटण्यासारखं म्हणणं बरोबर नाही. ब्लड दिसतंय, मग दगड लागलात किंवा दगड लावून घेतलात तर तो मोठा, कारण एका दगडाचा असं हे खरचटलंय
आपण ज्याला म्हणतो ना खरचटणं, जस्ट येतं आणि क्लट होतं. तर ते नक्की बघा काय आहे ते सीसी कॅमेऱ्यामध्ये कळेल. आपण शिवसैनिक तिथं मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि किरीट सोमय्यांनी तिथे जाण्याचा निर्धार व्यक्त करणं, जाऊन पोहोचणं, या सगळ्या पाठीमागे हा बाई मुझे मार असं जाणून बुजून केलेला सीन होता तो. म्हणजे जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता त्यांचा. 100% साहेब. गेल्या जन्म उत्सवापासून चालू आहे. तिकडनं त्या म्हणत होत्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पाहिजे. अरे तुम्ही कोण सांगणार आहे मुख्यमंत्र्यांनी हेच केलं पाहिजे आणि ते मुख्यमंत्री आहेत ते. म्हणजे मुद्दाम मुख्यमंत्र्यांना, नंतर आमच्या मातोश्रीला, सेना भवनला, सैनिकाला टार्गेट करायचं. बर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. किरीट सोमय्या यांना झालेली जखम याबद्दल खरं तर चौकशी व्हायला हवी. नेमकं काय घडलं याबद्दलचं CCTV फुटेज जे आहे ते गृह खात्याने तपासायला सुरुवात केली. त्यातनं काय असेल ते सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मात्र आम्ही लढणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सोमवारी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. यात प्रत्येक पक्षाच्या 2 प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहे. मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी येत्या 3 मे पासून आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला भाजपनं सुद्धा पाठिंबा दिल्यानं राज्यात नवा वाद निर्माण झालेला आहे. पंतप्रधान मोदी राजकारण करत नसून विकास करतायत. त्यांच्यासोबत पुढे जाणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं असल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलेलं आहे. त्यांनी शिर्डीमध्ये सहपरिवार साई समाधीचं दर्शन घेतलं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नंदुरबारमधल्या सेंट्रल किचन प्रकल्पाची पाहणी केली आहे. मांडवीय यांनी स्वतः इथल्या जेवणाची चव घेत त्याबाबत समाधानही व्यक्त केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदूंचे रक्षण करते आता फक्त राज ठाकरे. थोड़ा नीचे केंद्र सरकार एक थोड़ा 20-25 मिनट की चर्चा में उनके चेहरे पर भी चिंता दिखाई दे रही है. जिस प्रकार से महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, जो कॉन्स्टिट्यूशनल जिम्मेदारी राज्य सरकार की है, सामान्य नागरिक, चुने हुए प्रतिनिधि, इसके ऊपर जिस प्रकार से हमले होते हैं, अत्याचार हो रहे हैं, धमकियां दी जा रही है, जिंदा दफनाने की भाषा मुख्यमंत्री जी, उनके प्रवक्ता कर रहे हैं. इसके बारे में और भी शिकायतें यहाँ पर आई है, ऐसा ध्यान में आया है. आज हमने ऐसे 7 एग्जाम्पल होम मिनिस्ट्री को दिए हैं. सिर्फ विषय किरीट सोमैया का नहीं है, विषय नेवी ऑफिसर से लेकर एक झुग्गी झोपड़ी में रहने वाला व्यक्ति का मुंडन किया जाता है. नेवल ऑफिसर के घर में शिवसेना के गुंडों उद्धव ठाकरे के कहने पे जाके मारते हैं. मनसुख हिरन की उद्धव ठाकरे के नियुक्त किए हुए 2 पुलिस ऑफिसर तुपारी लेके हत्या करते हैं. विधायक सांसद को जिंदा गाड़ने की धमकी दिया, जिंदा दफनाने की धमकी. और किरीट सोमैया, जिसको Z कैटेगरी सिक्योरिटी केंद्र सरकार ने दी है, उनको पुलिस स्टेशन के परिसर में पुलिसों के उपस्थिति में उनके सहकार्य से 70-80 शिवसेना के गुंडे
उनका जान लेने का प्रयास करते हैं, उसके लिए स्पेशल टीम भेजनी चाहिए। परिस्थिति चर्चा चिंताजनक है। गृह सचिव जी ने हमें आश्वस्त किया है कि इस विषय का हम गंभीरता से स्टडी कर रहे हैं, आवश्यकता पड़ी तो यहाँ की टीम भी वहां जाएगी। आज ते केंद्रीय गृह सचिव यांच्या सोबत 20-25 मिनिटं विस्तृत चर्चा झाली। चर्चा चिंतावर होती। महाराष्ट्रात घटनांनी जी जबाबदारी राज्य सरकारला दिली आहे, लॉ अँड ऑर्डर राज्य सरकारचा अधिकार असेल तर जबाबदारी पण आहेत। निवडून आलेला प्रतिनिधी आमदार खासदारांना उद्धव ठाकरे साहेब त्यांचे प्रवक्ता तू माझा विरुद्ध जर बोललात तर आम्ही त्याला तुला जिवंत गाडून टाकू। और ज्यांना झेड कॅटेगरी सिक्युरिटी आहे, आता किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशन परिसरात कमांडोची मारहाण पोलिसांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेचे गुंडे करतात। जीव घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थनाने केला जातो। ही खूप गंभीर बाब आहे। आम्ही आग्रह केलाय की इथून एक स्पेशल टीम गेली पाहिजे, याचा स्टडी केला पाहिजे। त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते आपसात चर्चा करून जे आवश्यक आहे ती पावलं उचलणार। तुमची जखम जी आहे ती कृत्रिम होती का हे तपासलं पाहिजे असं म्हणताय। तुमची जखम कृत्रिम होती का? गृहमंत्री म्हणतात बनावट तर नव्हती का असा प्रश्न आहे त्यांना। बनावट होती का? आज ही पण चर्चा झाली की फक्त हे धमक्यात देतात एवढं नव्हे, हमला करून जीव घ्यायचा प्रयत्न करतात आणि ज्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्या नावाने एक बोगस बेनामी तक्रार मुंबईचे पोलीस कमिशनर दाखल करण्याचे आदेश देतात। एवढा खालच्या पातळीवरचं काम माफियागिरी हे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या डिरेक्शन मध्ये झालं आहे। मी आज सगळे पुरावे दिले की मी कुठली FIR दिलीच नाही, तर किरीट सोमय्याचा FIRच्या आधारावर कारवाई झाली असं मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलीस म्हणतात। म्हणून हा IPS ऑफिसर चीटिंग करतोय, त्याची डिपार्टमेंट ऑफ पॉलिसी अँड पर्सनल तर्फे इथून इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं अच्छी आम्ही मागणी केली है। डेलीगेशन कब जाएगा इसका कोई आश्वासन मिला? आपने जो मांग की है डेलीगेशन कब जाएगा इसका कोई आश्वासन मिला? कब डेलीगेशन जाएगा? होम सेक्रेटरी ने कुछ कहा? इसमें एक महत्व का मुद्दा यह है कि जैसे संजय पांडे ने मेरे नाम से बोगस FIR करवाई, उसी प्रकार के वहां के CCTV कैमरे हैं, उसके फुटेज गायब कर दिया। उद्धव ठाकरे जी की माफियागिरी की हद देखो। किरीट सोमय्या को मारने का प्रयास होता है, वो CCTV फुटेज ही गायब हो गया। यहाँ पर जरूर गृह सचिव ने कहा है कि बहुत बड़ी चिंता की बात है। किरीट सोमय्या पे तीसरी बार जानलेवा हमला हुआ, अनेक शिकायतें आई है और इसके लिए यहाँ से जरूर ऑफिसर महाराष्ट्र जाएगा और हमने जो बातें बताई है वो वेरीफाई करेगा। केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे। घटना तुडवली जात आहे, अधिकाराचा दुरुपयोग होत आहे अशा तक्रारी आल्या आहेत। इथून निश्चितपणे कोणतरी ऑफिसर त्याला विशेष जबाबदारी दिली जाणार। हे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्याचे तपास केला जाणार। आवश्यकता पडली इथून स्पेशल टीम पण मुंबईत जाणार। त्याचबरोबर जे संजय पांडे IPS ऑफिसर आहे, जर IPS ऑफिसरनी स्वतः काय फोर्जरी केली असेल, पदाचा दुरुपयोग केला असेल तर त्याचा डिपार्टमेंट ऑफ पोलीस अँड पर्सनल हे इन्व्हेस्टिगेशन करू शकते। मी एक तक्रार DOPP ला पण दिली आहे। पोलीस कमिशनरच्या नेतृत्वाखाली चीटिंग होत आहेत। मी न केलेली FIR माझ्या नावाने दाखवली जात आहेत।
याची पण चौकशी होणार. दफ्तर के बाहर प्रधानमंत्री के सीआयएसएफ जवान जखमी झाले त्यांच्याबद्दल काय? सीआयएसएफ जवान जखमी झाल्याचं तुम्ही सांगितलं का केंद्रीय गृह सचिवांना, त्यावर काय केंद्रानं दखल घेतली? पुण्यात जो हल्ला झाला होता त्यावेळी पण जे सीआयएसएफ कमांडोवर हमला झाला त्याचे फुटेज पण पुणे पोलीस कमिशनरना देण्यात आलं होतं, तरी मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही. उलट अशी सूचना माफिया सेना देते पोलिसांना, आमची गुंड मारणार, तुम्ही आमच्या गुंडांचं संरक्षण द्यावं. तर इथे पण त्याच पद्धतीने फुटेज मध्ये कमांडोवर बाटल्या पडल्या, दगड पडली, हे तर तुमच्या चॅनल्सनी पण दाखवलेलं आहे. ते काय माफिया सरकार अंध आहे, त्यांना दिसतंय. तर पोलीस कमिशननी का ताबडतोब ऍक्शन घेतली नाही? जो दगड मारतोय त्याचा फोटो दिसतोय व्हिडिओ न्यूज मध्ये चॅनलचा. तरी संजय पांडे साहेब ते तर उद्धव ठाकरेचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर आहे ना, संजय पांडेचा पण हिशोब घेणार. मुझे लग रहा है कि 1-2 दिन में इस संबंध में केंद्र का गृह मंत्रालय गंभीर इसकी दखल लेगा. राहुल 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 एक मिनिट किरीट सोमय्या यांनी थेट पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इशारा देखील दिलेला आहे. नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती देखील त्यांनी देऊ केलेली आहे. आणि घडलेला प्रकार जो आहे तो केंद्रीय गृह सचिवांनी हा अत्यंत आमचं शिष्टमंडळ भेटलं. महाराष्ट्रात जी अराजकता आहे आणि ज्या प्रकारे पोलिसांचा दुरुपयोग केला जात आहे, संविधानाची पायामोड ज्या प्रकारे होत आहे आणि एकूण ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी महाराष्ट्रात दिसून येत आहे, त्या संदर्भातली गंभीर दखल आज केंद्रीय गृह सचिवांनी घेतली आहे. आणि याबद्दलचा जाबही महाराष्ट्र शासनाला विचारण्यात येणार आहे. आणि लवकरच केंद्रातलं एक पथक या संपूर्ण अनेक अशा तक्रारी केंद्र शासनाकडे येत आहेत वेळोवेळी, जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याबद्दलची सखोल माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाकडनं पथकही मुंबईत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पथक दाखल होणार आहे, पण पथक दाखल होताना ज्या पद्धतीने तक्रारी केली आहे, किती लोकांचं पथक असेल, केव्हा येणार, या संदर्भात काही आश्वासन दिलं का? या संदर्भातली संपूर्ण आमच्याकडनं माहिती घेऊन उच्च स्तरीय याबद्दल निर्णय घेऊन निश्चितपणे लवकरात लवकर कारवाई होईल असं आम्हाला सांगण्यात आलंय. लवकरात लवकर कारवाई असं म्हणतात, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, एकीकडे राणा कुटुंबियांना तुरुंगात टाकलेला आहे, दुसरीकडे हनुमान चालिसाचा वाद आहे, त्या दरम्यान आता हा तिसरा वाद पुढे आलेला आहे. काय वाटतंय की राज्यातली परिस्थिती आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये तुल्यबळ युद्ध सुरू झालंय का? हे पहा, कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी राज्य शासनाची असते, परंतु जेव्हा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य शासन पार करू शकत नाही, त्यावेळेला केंद्राची जबाबदारी असते त्यांना जाब विचारणं. आणि त्यामुळे असे अनेक इन्सिडेंट झाले आहेत, अशा अनेक घटना झाल्या आहेत जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडे हे अधिकार आहेत की त्यांनी राज्य शासनाकडे याबद्दलची चौकशी करून पुढचे निर्णय घ्यावे. पण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांसोबत चर्चा झाली, पण केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे. बघा, केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते असतानाच ते विरोधी पक्ष नेतेही आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून जे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ते केंद्राकडे कळवणं हे स्वाभाविक आहे आणि तसं त्यांनी केलं आहे. साधारणतः 3 पत्र देण्यात आलेले आहे. कुठले कुठले पत्र त्यांना देण्यात आलेले आहेत? नाही बघा, ह्यापूर्वी पण अनेक असे इन्सिडेंट्स आहेत जिथे भारतीय जनता पार्टी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं गेलं आहे, त्यांच्या विरुद्ध मारहाण केली गेली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं आत्ता तर एक संसद म्हणजे नवनीत राणा MP आणि रवी राणा हे आमदार आहेत, त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा तुम्ही गुन्हा घेता. म्हणजे एकूण कायदा सुव्यवस्थेचा तुम्हाला भानच राहिला नाहीये, कायद्याची धाक राहिली नाहीये आणि कायदा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही मोडत आहात, त्याचा वापर करत आहात तुमच्या सोयीनुसार, हे दिसून येत आहे.
काय राष्ट्रपती शासन लागेल असं वाटतं? राष्ट्रपती शासन वगैरे लागण्यासाठी काय आम्ही इकडे आलो नाही आहोत. आम्ही इकडे राज्याकडनं जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, स्टेट स्पॉन्सर्ड व्हायलन्स जो होत आहे आणि एकूण कॉन्स्टिट्युशनल मशिनरी कशी राज्यात फेल होत आहे, याबद्दलची माहिती आम्ही केंद्र शासनाकडे देण्यासाठी आलो आहोत. धन्यवाद. हे होते राहुल नार्वेकर यांनी असे स्पष्ट केलंय की आम्ही खास करून राज्याची तक्रार करण्याकरता दिल्लीत दाखल झालो होतो आणि केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नसीबसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि आता नवी दिल्लीतल्या भेटीनंतर किरीट सोमय्या जसे यांनी म्हटले की येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये केंद्रीय गृह सचिव या गोष्टीची निश्चितपणे गंभीरपणे दखल घेतात आणि लवकरच तुम्हाला दिसेल की नेमकं काय घडतंय. याचाच अर्थ केंद्रीय गृह सचिवांनी किरीट सोमय्या यांना काहीतरी आश्वासन दिलेलं आहे आणि याबद्दल गंभीरपणे दखल घेतली जाऊ शकते. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.